व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. यातला दुसरा मुद्दा होता शारीरिक विकास मधला कागदाच्या वस्तू. कागदाचं विमान त्यांनी सांगितले कागदाची होडी. तर तसं आपण कागदाचं विमान बनवू शकतो. सरांनी सांगितलं तसं कागदाचं बिरबिर. किंवा आम्ही यात एक नवीन मुद्दा ऍड केला की आपण कागद कामासोबतच बागकाम घेऊ शकतो, जे मुलांना आवडतं. मातीची वेगवेगळी फळं बनवणं किंवा मणी बनवणं, मणीमाळा बनवणं किंवा वेगवेगळे आकार त्यांना जे आवडतील ते. त्यानंतर चित्रात रंग भरणे हा एक तिथं मुद्दा आहे. तर त्याच्यात आम्ही असं ऍड केलं की फळांचं किंवा भाज्यांचं चित्र द्यायचं आणि त्या मुलांना सांगायचं की या भाजीला कुठला रंग असतो किंवा या फळाला कुठला रंग असतो, तो रंग तो त्या चित्राला दे. त्याच्यानंतर आपण सगळ्यात सोपं म्हणजे झेंडा सगळ्या मुलांना माहिती आहे आपला तिरंगा. तर झेंड्याचं चित्र द्यायचं आणि त्यांना त्यात रंग भरायला लावायचा. किंवा मग एखाद्या माणसाचं प्रिंटेड चित्र द्यायचं आणि त्याला सांगायचं की तुझ्या कल्पनेनुसार या माणसाच्या कपड्यांना रंग दे. अशा पद्धतीनं आपण शारीरिक विकास हा मुद्दा कव्हर करू शकतो. बौद्धिक विकास. बौद्धिक विकास मध्ये आपण लहान मोठा, लांबाकोड, उंच उठका, हलका जड, जवळजवळ या पद्धतीने वर्गीकरण करू शकतो. त्यामध्ये वर्गीकरण करताना आपण भाजीपाला, फळं इत्यादी बाजार आपण एका पिशवीमध्ये जर आणलेला असेल तर वेगवेगळं आपण मिक्स केलेला असतो तो भाजीपाला. तर गवारीची शेंगा बाजूला काढता येतील, मिरच्या बाजूला काढता येतील, फळभाज्या बाजूला काढता येतील, पालेभाज्या बाजूला काढता येतील. अशा पद्धतीने वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचं खाऊ एकत्र केलेला असेल, त्यामध्ये चॉकलेट, गोळ्या, बिस्किट असं वेगवेगळा खाऊ त्याचं वर्गीकरण करून वेगवेगळं ठेवता येईल. त्यानंतर रंगानुसार वर्गीकरण करायचं असेल तर विविध प्रकारच्या रंगीत गोट्या किंवा रंगीत मणी एका पिशवीमध्ये भरलेल्या असतात आणि वेगवेगळ्या रंगाचे आपण स्टिकर चिटकवलेले असतात. त्या स्टिकरच्या रंगाच्या स्टिकर समोर त्या रंगाचे मणी गोट्या त्या रंग पुढं घेऊन या पद्धतीने वर्गीकरण करता येईल.